2024 25 सप्टेंबर 2024 गेल्या साली आमचा बाबा वारलेत. त्यांना बी शुगर होतं, पायाला जखम झाली. आम्ही 8-10 लाख रुपये टाकल्या, लय केल्या. आम्हाला रियांश माहीत नव्हतं पहिले. तर कमीत कमी आमचे की नाही 4-5 वर्षामध्ये 8 ते 10 लाख रुपये गेले तर गेले. आमचे बाबा थोडे बरे झाले, आता आपलं चलू लागले, खाऊ पिऊ. मग अचानक एक दिवस आपोआप दुपारनंतर पोटामध्ये पोट दुखाले असं येतो म्हणले आणि अचानक ते निघून गेले. ते टेन्शन आमच्या मोठ्या भावानं घेतलं. एवढा पैसा सारून बी काहीच फरक पडला नाही, अचानक गेले म्हणून. हां, तर 10 जानेवारी 2025ला यांना पॅरालिसचा अटॅक आला आमच्या मोठ्या भावाला. तर सुलतानपूरला आले, नांदेडमध्ये दाखिल्या, सुलतानपूरला 2 वेळेस या. तेवढ्यामध्ये एक 70,000 रुपये गेले आमच्या घट्यामध्ये. त्या मग आता 2-3 महिने ते गोळ्या चालू मेडिकलचे. डॉक्टरना मला तुम्हाला रक्तपातळीची आणि बीपीची लाईफ टाईम हे 2 गोळ्या तुम्हाला खावा लागतात कंटिन्यू आयुष्यभर मरेपर्यंत. मोठ्या भावाला वय जास्त नाही, आमचा मोठ्या भावाचा 36 वर्ष वय आहे आणि माझा 28 वर्ष आहे. दिसायला थोडे जाड, हा वय कमी आहे. तर दिवसामध्ये 7 गोळ्या होती. उपाशी पोटी 1, नंतर जेवणानंतर 3, सकाळी संध्याकाळी 3. असं 8 दिवसाला कमीत कमी 1200-1500 रुपयाचं मेडिकल. आपली थोडी परिस्थिती नाही, मजुरी करून खाणारे माणसं आपली. मजुरी करता शेतामध्ये 1 एकर शेत आहे आपल्याला, मजुरी करतात. थोडी परिस्थिती नव्हती तरी असं तरी चालू झालं. तर हे आता जे मला फोटो काढले की नाही ते मोरे, ते आमच्या अर्धापूर तालुक्यात बशी मोरे सर, ते आहे की नाही जॉईन झाले. आमच्या भावाचे मेहण्याचे दोस्त आहेत. दोघा एका कंपनीमध्ये ते मोटरसायकलचे मेकॅनिक आहे, ते काम करायचे. मग आमच्या वडील भावाच्या मेहनाने त्यांना सांगितले, त्यानं आमच्या भावाला सांगितले, रियांशमध्ये जॉईन झाले. जून महिन्यामध्ये, जून 1 सुरूलाच एक 2-4 तारीख होती, तेवढं तारीख आठवण नाही. जूनच्या सुरुवातीलाच आमचे मोठे भाई जॉईन झाले. 3 ID घेतलेत, स्वतः औषधचा उपचार केला. 25 दिवसामध्ये रक्तपातळीची आणि बीपीची गोळी ज्या डॉक्टरनं म्हणलं होतं त्या डॉक्टरनं म्हणलं की आता तुम्हाला गोळी सोडून राहील. 25 दिवसामध्ये 7 गोळ्या संपल्या. तुमच्या समोर माणूस आहे, त्याची फोटो घ्या. तुमचा ते भाऊ 25 मोठे भाऊ जॉईन झाले. आमचे मोठे 2 नंबरचे भाऊ त्यांच्या पायाला शुगरचा जखम चालता. हे बी काय केले, 10-15 हजार रुपये टाकलेत, बरं झालं नाही. मग आमच्या भावाने यांना औषध देऊन दिले. माझा पायाला जखम बी एकदम. ओ भजन उरका पटकन सर्वजण बसून या जागेवर. फोटो नाही जखम बताव तुम्हाला. घरी जायचं ना लवकर, चला लवकर बसून घ्या. फक्त तुम्ही फोटो घेऊ नका, जखम बघा. घरी जायचं ना लवकर. 1 महिन्यामध्ये संपले. तुम्हाला काय प्रॉब्लेम? त्याच्यानंतर आमच्या वडील भावाला म्हणले की बाई तू औषध घे, तुला प्रॉब्लेम आहे, उठता चालता आहे ना, वजन जास्त आहे. मी ऐकलो नाही 15-20 दिवस. नंतर आहे की नाही त्यांची बीपीची ते रक्तपातळी गोळी बंद झाली. त्या दिवशी मग मी सुद्धा घेतलो आणि मग 15 दिवसामध्ये माझा 70% तकलीफ होती, अंगामध्ये तकलीफ कमी झाली आणि माझा 91 वरून 87 किलो बदलला. फक्त 15 दिवस. वा. आणि 15 दिवसामध्ये 3 दिवस आधी गोळी औषध पिलो नाही. इथं आलो ना, त्या औषध घरी दिसून आलं. काय मग रियांश बद्दल काय म्हणतो? 1 नंबर कारखान रियांश 1 नंबर औषध. ओके, थँक्यू. आणि याच्यामध्ये आपली